पण जेव्हा पहिली स्टेप जेव्हा अंड तुम्ही निवडताय त्यावेळेस अंड ताजं पाहिजे, त्याचबरोबर नर मादाला क्रॉस असलेलं अंड असणं गरजेचं आहे. बरोबर की कमीत कमी आता माझं ह्याच्या अगोदरचं बघितलं कमीत कमी 7 पक्ष्याला एक कोंबडा पाहिजे होता. तर याच्यात थोडासा सुधार तुमच्यात माहिती पडली की कमीत कमी 2, 2.5, 3 कोंबड्यापर्यंत एक कोंबडा पाहिजे. म्हणजे 5 कोंबड्यांच्या पाठी एक कोंबडा पाहिजेच. हा रेशो जेव्हा मेंटेन कराल त्यावेळेलाच अंडी निघणार. त्यावेळेस तुमचा रिझल्ट चांगला निघणार. बरोबर का? हो. हे बेसिक आहे त्याचं. हो बरोबर. तर एवढी काळजी फक्त याच्यात घेणं गरजेचं असतं. ते तुम्ही सांगितलं नव्हतं, मी अगोदर वापरल्यामुळं मला तिथली माहिती असल्यामुळं मी आता तुम्हाला सांगणारच की मी ताजी कारण होच की. पण ह्याच्या अगोदर मी अंडी जे तर आणायला जातो ना, कोंबडं किती येते, कोंबड्या किती येत्या, तिथलीच अंडी आणतो. बरोबर. नर बघून खात्री करून आणता. नाही तर मी अशी नाही मग गावातली गोळा कर कोणाची बी ते आणून बसव असं नाही केलं. एका 50-50 अंडी मला देते ती तिथं. तर तसंच सेम की अंडी कुठूनही तुम्ही निवडताय ना, तर या गोष्टीची काळजी घ्या की त्यांच्याकडे कोंबडी असल्याबरोबर त्यांच्याकडे कोंबडा पण असला पाहिजे आणि शक्यतो 5 बरोबर 1 आहे का याची काळजी घेऊन तिथली अंडी घ्यायची आणि ताजी घ्यायची, जेणेकरून तुम्हाला मशीन एक चांगला रिझल्ट देते. बरोबर. आणि जर तेच नसेल तर रिझल्ट टक्केवारीमध्ये आपल्याला कमी मिळतो. बरोबर. बाकी याच्यात काही नसतं. हे बेसिक आहे. एवढं तुम्ही फॉलो केलं मशीन तुम्हाला ऑटोमॅटिक चांगला रिझल्ट देणार आहे. ठीक.